तुमच्याकडे आहेत का वड्यातलं नाल्यातलं आहे भूताकडे जाणारी लोक? ती लोक सांगतात तुमच्या मागे भूत आहे, मृतात्मा प्रेतात्मा तुमच्या मागे लागलेले आहेत. मी मुंबईला राहत असताना एक जण आला होता, त्याने ते वास घेतला माझ्या रूममध्ये, मला म्हणे इथं प्रेतात्मा राहते म्हणे आणि त्याच्यामुळं तुम्हाला काही समाधान मिळत नाही. म्हणलं मी कुठल्या अँगलनी दुःखी वाटतो म्हणलं, कोणता असा पॉईंट तुला सापडला की मी दुःखी वाटतो? नाही नाही पण तो प्रेतात्मा राहतो. म्हणलं राहू दे, तू राहत नाही ना, तुझ्या 1 तास येण्याने समाधान बिघडलं. तुम्हाला अजून कळालं नाही, तुमचं डोकं रिकामं होतं आणि ज्योतिषी तुमच्या घरात आणला आणि मला म्हणला तुमचे पितर तुमच्या घरात राहतात, भूताचा वास आहेत, तुम्ही चांगलं जगत आहेत, त्याने येऊन तुमच्या डोक्यामध्ये घातलं. मी वेगळी भाषा वापरत नाही बरं का. तुमच्या डोक्यात घातलं की तुम्ही बेचैन, हे करायलाच पाहिजे, हे करायलाच पाहिजे. तो नाही आला तोपर्यंत तुम्ही सुखी आहात. चुकीचा माणूस जीवनात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत वनवासामध्ये सुद्धा सीता सुखी आहे, नवरा बरोबर आहे. आणि एकदा हरिण आलं, लोभ आला की तुमचं जीवन दुःखाचं सुरू होतं. मग तुम्ही सोन्याच्या लंकेमध्ये सुद्धा तुम्हाला दुःख आहे. म्हणून अन्न चांगलं करता आलं पाहिजे. कुठलीही सुगरणबाई स्वर्गातून मसाला आणत नाही किंवा त्याला इंद्र पाठवत नाही. किती प्रमाणामध्ये किती वेळ काय टाकलं पाहिजे याचं सेन्स असणं म्हणजे सुगरण असणं आहे. भजे करायचे आहेत, काय काही ठिकाणी मी बघितलं ते आतून कच्चेच राहतात, बाहेरून काळे झालेले असतात. तेलाचं प्रमाण जे आहे ना असं चांगलं असताना खालून जाळ जास्त असतो आणि बाईला असं वाटतं लवकर उरकलं पाहिजे. लोणचं मुरलं तर ते गोड वाटतं. काही गोष्टी मंद अग्नीवर केलेल्या पाहिजेत, मग त्या हळूहळू त्याच्यामध्ये चव तयार होते. विठ्ठल विठ्ठल. केवळ बेसन पीठ आणि तेल यांनी चव येत नाही, शिजवल्याने. ती शिजवण्यासाठी एक सेन्स लागतो. तसं तुमचं आमचं जीवन आहे. आपण कोणाच्या संपर्कात आहोत, किती लोक आपल्याला चांगले भेटले जीवनामध्ये, कोणते नवीन विचार आपल्याला ऐकायला मिळालेत, कशा पद्धतीमध्ये आपण राहतो, आपली आर्थिक परिस्थिती काय, हे सगळं सुखदुःखाला कारणीभूत आहेत. काही काही माणसं भाग्यवान आहेत, गाव सोडून कुठं करमतच नाहीत. ऐकले ना, आपल्याला गावाशिवाय कुठं झोप येत, जिथं जन्माला आला तिथंच तो समाप्त होतो, त्याला पृथ्वी बघायचीच नाही. आणि त्याला जर विचारलं काय काय, तिथेही झाडच असणार, तिथेही घरच असणार, तिथेही माणसंच असणार. परंतु जीवनाचा आनंद घेत असताना जी रसिकता लागते आणि त्या रसिकता वाढवणारे मित्रमंडळ लागतं. विठ्ठल विठ्ठल. आता या गावामध्ये अविनाशचे लहानपणीचे दोस्त असतील, आहेत ना, त्याच्याबरोबर जन्माला आलेले. त्यांचं राहणीमान बघा, त्यांचे विचार बघा, त्यांचं गाणं बघा, त्यांचं हा बदल संगतीमुळे होतो. कोणताही मानवी जात असू द्या, त्याचे बदल संगतीमुळे होतात. जगातली कोणतीही भाषा हे संगतीमुळे डेव्हलप होते, विकसित होते. जर तुम्ही दुसरी भाषाच बोलले नाहीत, दुसऱ्या भाषेचे शब्द जर तुम्ही ऐकले नाहीत, तर तुम्हाला त्याचे अर्थ कळणार नाहीत. पण मुंबईमध्ये राहणारी माणसं आहेत, मराठी पण बोलतात, हिंदी पण बोलतात, इंग्रजीमध्ये शिकतात, एखादी विदेशातली जर्मन जापनीज घेतात, स्वतःला ते डेव्हलप करतात मेंदूला. मेंदू हा भगवंताने प्रत्येकाला दिलेलाच आहे, त्याच्याकडून काम करून घेणं ही आपली कला आहे. विठ्ठल विठ्ठल. आमचा एक मुलगा आहे, त्याच्याकडे मोबाईल आहे, ऐकू येते सगळ्याला चांगलं. मुलगा आहे आणि त्याच्याकडे मोबाईल आहे. आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे 2 GB डाटा फ्री आहे, 2 GB डाटा
फ्री आहेत, तो नेटच चालू करत नाही. मग मी त्याला एकदा दोनदा बोललो, अरे तो नेट का चालू करत नाही? नाही म्हणे खर्च होईल. बरं ठीक आहे, वापरतो का? नाही, वापरत सुद्धा नाही आणि खर्च सुद्धा करत नाही. असे काही माणसं जीवनामध्ये आलेले आहेत. मेंदू दिलेला आहे, वापरत पण नाही, खर्च करत नाही, आडवे येतील पण स्वतःला डेव्हलप करणार नाहीत. विठाला विठाला. आणि मग काय होतं, अशा लोकांना मेहनत न करता सुखाची अपेक्षा असते, कष्ट न करता. काही काही मुलं आहेत उशाखाली पुस्तकं घेऊन झोपतात. एवढं सहज समजू नका, उशाखाली पुस्तक शिरेल का डोक्यामध्ये? बोला ना. जर तुम्ही चांगलं कर्म केलं नाही, देव सुद्धा प्रसन्न होत नाही. हा फार महत्त्वाचा सिद्धांत आहे. तुम्ही महाराज असा, व्यापारी असा, राजकारणी असा, कर्म तुम्हाला मोठं बनवतं. आणि कर्म चुकलात तुम्ही, वागायला चुकलात, देव तुमचं काही करू शकत नाही. घेऊन जा विठ्ठल विठ्ठल. ज्या भगवान श्रीकृष्णाचा आज काला आहे, ज्यांच्या निमित्ताने त्यांच्या कर्माचा अभ्यास केला, अभ्यास करून बघा. एक क्षण भगवान श्रीकृष्ण विना कर्माचे नाहीत. स्वतःसाठी कर्म केलेलं नाही, पण जगासाठी, समाजासाठी, मानव जातीसाठी सातत्याने कर्मरत आहेत म्हणून भगवंत आहेत. देवाला येऊन जर इथं कर्म करावं लागतं, तुम्ही आम्ही माणसं आहोत, आई तर कुठपर्यंत घेणार? कमीत कमी परिश्रमामध्ये जास्त लाभ मागितला की धक्का बसलाच. आमच्याकडे एक नवीन प्रकरण सुरू झालेलं आहे. व्याज 1 कोटी जमा करा, 1 लाख रुपये व्याज घ्या. 2-3 महिने व्याज देतात आणि 200-300 कोटी घेऊन गायब होतात. आता पैसे नेणाऱ्याची चूक आहे का तुमची चूक आहे? बोला ना. कमी परिश्रमामध्ये लाभ जास्त पाहिजेत, ही हाव तुम्हाला मातीमध्ये घालते. तसं परिश्रम न करता लोकांनी आपल्याला मानावं, आपण विद्वान असावं, धनी असावं, ही अपेक्षा आपल्याला मातीत घालते. जे शेतकरी तुमच्या भागाकडे मी बघतो कधी कधी खूप चांगली शेती करतात, केळाची शेती आहेत, त्यांच्या जमिनीमध्ये गवत तर सोडून द्या, माणूस पुरला तर उगवेल एवढी चांगली शेती असते. बघितली ना? त्यांना फळप्राप्ती होते, रमतात. आणि त्याच्यापेक्षा पुढचं सांगतो, उत्पन्न किती होतं हे सोडून द्या, दिवस चांगला जातो, याला कर्म म्हणतात. रोज शेतात जाणं, शेत कसं आहे, उगवत्या कोंबाकडे पाहणं, झाड मोठी होत असताना पाहणं, मुलाप्रमाणे त्याची देखरेख करणं, याच्यात जे दिवस जातात ना ते सुखाचे असतात. पैसा कमी जास्त मिळेल, भाव कमी जास्त मिळेल, दिवस सुखात गेला पाहिजे. म्हणून कर्म या जीवनामध्ये महत्त्वाचे आहेत. म्हणजे महाराज कर्म करायला कुणी काही सांगतं. भारतामध्ये तर एवढं अध्यात्म उतू आलंय, काय कोण सांगेल काही सांगता येत नाही. भगवान श्रीकृष्णाने विरोध केला, कोणाच्याही मागे जाऊ नका, पहिल्या चरणात सांगितलं. अवघे माझा
वाड्याचा अभंग आहे, अतिशय गोड आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुम्ही ज्या विचाराचा अनुकरण करता त्याप्रमाणे तुम्ही होता. तुम्ही जर वारकरी संप्रदायामध्ये आले, ज्ञानेश्वरी ऐकली, तुमच्यामध्ये ज्ञानाची वाढ होते. ऐकू येते सगळ्याला? ज्ञानोबारांच्या मागे आला तर काय वाढेल? ज्ञान वाढेल. आणि देवऋषीच्या मागे गेलं तर भूत मोठं होईल. देवऋषीकडे जा तुम्ही. तुमच्याकडे आहेत का वाड्यातलं नाल्यातलं आहे? भूताकडे जाणारी लोक, ती लोक सांगतात तुमच्या मागे भूत आहे, मृतात्मा प्रेतात्मा तुमच्या मागे लागलेले आहेत. मी मुंबईला राहत असताना एक जण आला होता. त्याने ते वास घेतला माझ्या रूममध्ये. मला म्हणे इथं प्रेतात्मा राहते म्हणे, आणि त्याच्यामुळं तुम्हाला काही समाधान मिळत नाही. म्हणलं मी कुठल्या अँगलनी दुःखी वाटतो म्हणलं. कोणता असा पॉईंट तुला सापडला की मी दुःखी वाटतो? नाही नाही, पण तो प्रेतात्मा राहतो. म्हणलं राहू दे, तू राहत नाही ना. तुझ्या 1 तास येण्याने समाधान बिघडलं. तुम्हाला अजून कळालं नाही. तुमचं डोकं रिकामं होतं आणि ज्योतिषी तुमच्या घरात आणला आणि मला म्हणला तुमचे पितर तुमच्या घरात राहतात, भूताचा वास आहेत, तुम्ही चांगलं जगत आहेत. त्याने येऊन तुमच्या डोक्यामध्ये घातलं. मी वेगळी भाषा वापरत नाही बरं का. तुमच्या डोक्यात घातलं की तुम्ही बेचैन, हे करायलाच पाहिजे, हे करायलाच पाहिजे. तो नाही आला तोपर्यंत तुम्ही सुखी आहात. चुकीचा माणूस जीवनात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत वनवासामध्ये सुद्धा सीता सुखी आहे, नवरा बरोबर आहेत. आणि एकदा हरिण आलं, लोभ आला की तुमचं जीवन दुःखाचं सुरू होतं. मग तुम्ही सोन्याच्या लंकेमध्ये सुद्धा तुम्हाला दुःख आहे. म्हणून जीवनामध्ये म्हणजे मेंदूमध्ये चुकीचा विचार येऊ देऊ नका, चुकीचा विचार देणारे येऊ देऊ नका. जर आपल्या मेंदूत बसवायचं असेल तर ज्ञानोबारायला बसवा, ज्ञानेश्वरीला बसवा. ते कधी तुमच्याकडून काय करणार? कुठलाही कीर्तनकार गंडे दोरे टावे सांगतच नाहीत. मला तर गडावर एक जण आला होता. मला म्हणे महाराज ते वास्तुशांती करायची. म्हणजे ती बाबांनी केलेली नाही, पण ती करावी लागते. मला मी नाही करत. म्हणजे त्रास होईल. म्हणजे होऊ दे. वास्तू शांती केल्याने त्रास बंद आहे का? बोला ना. त्या घरामध्ये माणूस जन्माला येणार, त्या घरात माणूस मरणार. वास्तुशांती केल्याने काय फरक पडणार? विचार डोक्यात घालतात. पितराची शांती करा, याची शांती करा, भूताची शांती करा. हे विचार जेव्हा तुमच्या डोक्यात येतात, तुमचं प्लेन माइंड असतं आणि त्या प्लेन माइंडमध्ये हे लोक येऊन सांगतात, तुमचं आयुष्य बर्बाद होतं. ऐकायचं आहे का? फक्त ज्ञानोबारायांचं ऐकायचं. ज्यांनी महाराष्ट्र 700 वर्षापासून अंधश्रद्धा विमुक्त केला, ते ज्ञानोबाराय आपले गुरु आहेत. ते ज्ञानोबाराय आपले महान आहेत. कधीच चुकीचं सांगणार नाही. आपली आई जसं आपल्या मुलाला वाईट सांगत नाहीत, तसे संतच या जगामध्ये असेल की तुमच्याकडून कुठल्याही रुपयाची अपेक्षा करत नाहीत आणि वाईट सांगत नाही. आता नाही ऐकलं तुम्ही, एखाद्या मुलांनी आईचं नाही ऐकलं, नुकसान आईचं आहे का मुलाचं आहे? एवढं कळलं तरी कीर्तन समजलं महाराज. साधू ऐकायचं कुणाचं याच्यावर आयुष्य आहे. कोणाकडचा विचार घ्यायचा, कोणाचा विचार आपल्या जीवनामध्ये आणायचा, एवढंच कीर्तन आहे. वाल्या कोळ्याने फक्त 5 मिनिटं नारदाचं ऐकलं, रामायणकार झाला. एक डाकू बदलला 5 मिनिटामध्ये आणि रामायण लिहिलं. गावोगावी रामायण होतं. एका डाकूने लिहिलेलं रामायण. तुम्ही असं म्हणता का काय रामायण ऐकायचं? डाकूने लिहिले, याच्या विरोधात आहेत. एखादा चांगला ग्रंथ असेल, उत्तम ग्रंथ असेल आणि त्या ग्रंथकाराची वागणूक चुकीची असेल, तुम्ही म्हणता काय नुसतं चांगलं बोलतो, त्याची वागणूक बघा. चांगले विचारसुद्धा तुम्ही ऐकणार नाहीत. याचं कारण वागणं, विचार. 5 मिनिटाची संत संगती, रामायणकार झाला डाकू. आपल्याला आयुष्यभर कोणाची संगती, कोणत्या संगतीमध्ये राहतो, कोणाचं ऐकतो आपण, कोण विचार आपल्याला सांगतं? अंधश्रद्धा आपल्या मेंदूमध्ये घुसवतात लोक आणि बदनाम साधू संताला करतात.
आणि घुसवणारे मार्केटमधले लोक, त्याचे ड्रेस फार छान असतात बरं का, भस्म फिस्म, आणि कोणाच्याही मागे ग्रह लावतात. तुमचा शनी वक्री आहेत, गुरु वक्री झालेला आहेत, शांती करावी लागेल. शांती करून काहीही झालेलं नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, यायचं असेल ना, याल तरी, शब्द फार गोड, याच असं नाही. लोकशाहीमध्ये तुम्हाला आग्रह करता येत नाही, तुमची खुशी. पण जर तुम्हाला यावंसं वाटलं, याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे. सगळ्या लोकांनी ज्ञानोबारायांच्या विचाराच्या मागे यावं. कशा करता? संसारामध्ये तुम्ही अतृप्त आहात. पैसा आहे, सत्ता आहे, साधन संपत्ती आहेत, मुलं बाळं आहेत, समाधान नाही. दुसऱ्या चरणामध्ये सांगतो, हा जो शब्द आहे ना, पोटभरी, हा फार वेगळ्या अर्थाने वापरले बरं का. मुलाला नोकरी लागली, आईचा शब्द आहे पोट भरलं. काय शब्द? जेवली नाही. पोट भरणं या शब्दाचा अर्थ आहे तृप्त होणे. जर तृप्त व्हायचं असेल तर ज्ञानोबारायांच्या विचाराच्या मागे तुम्हाला यावं लागेल. मग आजी देतो, तृप्त होईपर्यंत भगवंत तुम्हाला आनंद देतात. पुरे म्हणाल तोवरी, आनंदाने जोपर्यंत तुमचं मन भरत नाही तोपर्यंत आम्ही द्यायला तयार आहेत. मग हा जेव्हा तुमच्या भागामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार झाला ना, खूप छान प्रचार झालेला आहे बरं का संप्रदायामध्ये, आपल्या परिसरामध्ये. पण काय झालं, नवीन नवीन माळ घातली. नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा, नवीन नवीन माळ घातली आणि पुढचा जो विषय तो काहीच नाही. मुलाला शाळेत घातलं, मुलगा पहिलीला गेला, त्याने पहिलीतच राहायला पाहिजे का दुसरीत जायला पाहिजे? मग दुसरीत जाण्यासाठी अभ्यास केला पाहिजे का शाळेत गेलं पाहिजे? नुसतं शाळेत गेलेले दुसरीत जाईल का तो? फार टेन्शन घेऊ नका बरं का तुम्ही, बोलत चला, असं खुश राहा. शाळेत गेल्याने पुढच्या वर्गात जातो का अभ्यास केल्याने जातो? तुम्ही माळ घातली आणि अभ्यास केला नाही, तुम्ही अजून तिथंच आहात. फक्त म्हणायला आम्ही वारकरी आहोत, माळकरी आहोत, दरवर्षी आम्ही वारी करतो, ती वर्ग तोच आहे. बुद्धीमध्ये बदल झालेले नाहीत. प्रतिक्षण बुद्धीमध्ये बदल झाला पाहिजे. प्रतिक्षण, त्याला अभ्यास म्हणतात. म्हणून कीर्तन, आता तुम्ही उद्या जर अभ्यास केला तर तुम्ही कीर्तन कराल, तुम्ही ज्ञानेश्वरी सांगाल, पण त्याच्यासाठी अभ्यास पाहिजे ना. त्याचं नाव आहे हळूहळू चाला. तुम्हाला अभ्यास करायचा ना, आज माळ घातली, उद्या हरिपाठ पाठ केला, उद्या ज्ञानेश्वरी पारायण झाले, मग तुम्ही अर्थ ऐकायला लागलेत, याला म्हणतात प्रगती. एका दिवसात बदल नाही होत. मग काही लोकांनी काय केलं, तुमच्या भागात माळ घातली, 10 वर्ष टिकवली, काही फायदा नाही बुवा, दुसऱ्या संप्रदायात वाट पाहूनही गिराईक, आणि ते सांगतात काय ठेवलंय माळीमध्ये, तुम्ही 10 वर्ष घालून पाहिली, काय झालं? काय नाही, आमच्याकडे या. तिथं 10 वर्ष, 10 वर्षांनी कळतं तो महाराजच बदमाश निघाला, पुन्हा महाराज बदलला. 30 वर्ष जर तुमच्या जीवनातले गेले तर राहिलेल्या आयुष्यात थोडंच तुम्ही साधना करणार आहेत. आता 60व्या वर्षी
दात पडल्यानंतर ऐकू येत नाही, मग तुम्ही म्हणले आपण आता ज्ञानेश्वरी ऐकू. ज्ञानोबा काय येडेत का? कधी लागायला पाहिजे. म्हणून परमार्थात तुम्ही आलात, पहिली पायरी. आणि रोज तुमची प्रगती झाली पाहिजे. एकाच दिवशी हरिपाठ नाही समजला पाहिजेत, एक एक चरण समजलं पाहिजेत. तिसऱ्या चरणामध्ये सांग कुठलीही गोष्ट डोंगर चढायचा असेल, हळूहळू दम लागत नाही, पळता येत नाही डोंगरावर. अभ्यास करायचा असेल हळूहळू करा. पहिली दुसरी तिसरी MA नंतर मग पुढची डिग्री हळूहळू. जीवनामध्ये ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही आज पेरलं की उद्या उगवत नाही. प्रत्येक पिकाला काळ दिलेला आहे. काही 2 महिन्याचे, काही 3 महिन्याचे, काही 4 महिन्याचे. काही झाडं असे 100 वर्षांनी फळं लागतात आणि काही झाडं असे की 3ऱ्या वर्षी फळ लागतं. पण वेळ लागणार. ज्ञानोबरांचे शब्द फार सुंदर आहेत. परी वेळ लागे की. आणि वेळ सहन करण्याची क्षमता तुमच्यामध्ये पाहिजे. आमच्या एका महाराजाला वाटलं की आपण पण शास्त्री व्हावं. त्यांनी जॅकेट फिकेट आणलं, फेटा घेतला आणि ते फिरायला सुरुवात केली. ते कपडे चांगले, सगळं चांगलं. लोकांना वाटलं आज मी शास्त्रीच आहे. मी ती जोपर्यंत बोलत नाही, कळालं का तुम्हाला, तोपर्यंत शास्त्रीतला फरक कळत नाही. दिसायला सगळी सारखी वाटतात, पण शब्द तोंडातून बाहेर पडला की ते ओळखू येतं. मग का असं झालं? लवकर होण्याच्या नादात हळूहळू. जो अभ्यास ज्ञानेश्वरीचा मी केलेला आहे तो तुम्ही कुणी करू शकता का? ज्ञानोबा काही एकट्यावर प्रसन्न होणार आहेत का? गेल्या 700 वर्षापासून अनाथाची माय आहे. ती सगळ्या साधकाला जवळ करणारी आहे, सगळ्यावर प्रेम करणारी आहे. तुकोबारायांना आशीर्वाद दिलेले आहेत ज्ञानोबारायांनी. ही काही सामान्य गोष्ट नाही आहेत. आपल्यासाठीच ती आई आहेत. पण हळूहळू एका टप्प्याने जा. जर तुम्ही म्हटलं ना महाराज आम्हाला वेळ नाही, या काळातला सगळ्यात मोठा शब्द इन्स्टंट. वेळ नाही, चहा करायला वेळ नाही, जगता कशाला? काही लोक बघितले हातात भाकरी घेऊन खातात. विचारलं काय? जे वेळ नाही. मग जगता कशाला? आपलं जे कमवणं आहे त्याचा उद्देश लक्षात ठेवा. जेवत असताना 6 रस तुमच्या ताटात पाहिजेत. 6 ज्याने शरीर पुष्ट होतं, केवळ गोड नाही. जर तुम्ही हे 6 रस नाही खाल्ले, डॉक्टर लोक ते औषधातून देतात. फक्त तिची नावं बदललेत. विटॅमिन C कमी आहेत,
B12 कमी आहेत, कॅल्शियम कमी, हे नावं वेगळी आहेत. पण मला सांगा, ज्यावेळेस हे डॉक्टर लोक नव्हते तेव्हा आपल्या भारतामध्ये काही शूरवीर नव्हते का? योद्धे नव्हते का? बलवान नव्हते का? ज्यावेळेस हे गणित होते, B12 एवढं पाहिजेत, कॅल्शियम एवढं पाहिजेत, मग पूर्वीचा भारत काही लंगडा लुळा होता का? खात होते, खायला वेळ होता, आणि जेवत असताना एकत्र जेवायचे, भरपूर जेवण जायचं. आता कुलूप लावून डबा लावून अंगात अन्न मुरत नाही महाराज, ते अंगी लागत नाही आपल्या भाषेत म्हणतात त्याला. मग कुठलीही गोष्ट करत असताना इन्स्टंट करू नका. देवाने तुम्हाला जगण्यासाठी 100 वर्षे दिलेत. घाई का करता तुम्ही? कशा करता घाई करायची? म्हणून तुकोबारा सांगतात, हळूहळू चाला. परमार्थ करायचा आहे ना, मस्त एन्जॉय करत जीवन जगा. एकाच टायमाला तुम्ही झडप नका घालू, त्रास होईल, हृदय फुटेल. म्हणून हळूहळू चाला. आई आहे, 25 वर्ष मुलगा मोठा होण्याची वाट पाहते. हळूहळू का तो ओढून ताणून. एका बाईने त्या पोराला एवढं मारायला सुरुवात केली, हे बोल हे बोल. आम्ही तिथं उभे होतो, म्हणलं बाई कशाला मारते? मग बोलत नाही. बोलेल ना, नाही तो असाच बोलला पाहिजे. अरे बोलेल तो, नाही कळालं तुम्हाला? हळूहळू का ओढून मोठा करायचा का त्याला? बरं, जी बाई 25 वर्षाची आहे ते डोकं 2 वर्षाच्या पोराला येईल का? तिचा 25 वर्षाचा काळ आहे आणि 2 वर्षाच्या पोराला तेवढं ती मोठं शहाणं करायचा प्रयत्न करते. मूर्ख कोण आहे? मी तुम्हाला विचारतोय. एका दिवसात महाराज होत नाही, एका दिवसात सुख मिळत नाही, एका दिवसात विद्वान होत नाहीत. हळूहळू चाला. कुठलीही गोष्ट आहे पद्धतशीरपणाने करा, एन्जॉय करा, रस आणा. हळूहळू आणि अनुभव येतो. अनुभव आला ना मग भीती नाही वाटत. 1000 प्रसंग आहेत असे. काही काही लोक कंपनीमध्ये 10-10 लाख रुपये पगार आहेत, काम करत नाहीत, AC मध्ये बसून आहेत, पण प्रॉब्लेम आल्याबरोबर एका मिनिटात सोल्युशन सांगतात. काम करत पण प्रॉब्लेम आला की एका मिनिटात सांगतात, तिथं जाऊन बघ असा असा प्रॉब्लेम आहे. याला अनुभव लागतो आणि अनुभव हा हळूहळू येतो. असा अनुभव येत. लहान मुलं बघा तुम्ही, झटकीपट मोठं व्हायचा प्रयत्न करतात. काय काय पोरं मोठी झालेली असतात, लगेच नंबर लागला पाहिजेत, कॉप्या करतात. कॉप्या करून डिग्री मिळते तुम्हाला, याच्यावर काही शंका नाही. इंटरव्ह्यूमध्ये काय बोलणार? ज्या प्रायव्हेट कंपन्या आहेत त्या काही आपलं बर्बाद होण्यासाठी कंपन्या काढलेल्या नाहीत, नफ्यासाठी काढलेल्या. मग नफा जर करून घ्यायचा असेल तर इंटरव्ह्यू तुम्हाला चांगला झाला पाहिजे. इंटरव्ह्यूमध्ये अभ्यास पाहिजे. अभ्यास नसेल तर तुम्हाला इंटरव्ह्यू देता येणार? अहो काही काही लोकांना 1-1 कोटी पगार आहे. किती पगार आहे महिन्याला? 1-1 कोटी पगार आहे. करत काहीच नाही पण डोकं चालवतात. पण तो अनुभव यायला वेळ लागतो. हळूहळू. आता काही माणसं हट्टी असतात, नाही आम्ही ऐकायचं, आम्हाला इन्स्टंट पाहिजे. शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे. तेने नका भरू, तेने नका नाही ऐकलं त्याचं शेवटचं उत्तर आहे तुका म्हणे सांडा घाटे. साधू संताचं जर तुम्ही नाही ऐकलं, तेने नका भरू पोटे. आयुष्यभर अतृप्त राहा.
चांगल्या माणसाचा जर मागोवा नाही घेतला आपण, त्याच्या विचाराचं अनुकरण नाही केलं तर आपलं जीवनाचं पोट भरत नाही, तृप्त होत नाही आपण. परिणाम, जी लोक संतांचा अनुयायी करत नाही त्यांचे चेहरे बघा तुम्ही महाराज, वखवकलेले चेहरे आहेत, असमाधान. श्रीमंत भरपूर आहेत, कायम आठ्यात, कपटच अंतकरणामध्ये. जवळ गेले की वास येतो, त्यांना येत नाही तो भाग सोडून द्या, त्यांना त्यांच्या कपटाची सवय झाली. पण आपण त्यांच्याबरोबर 5 मिनटं राहू शकत नाही. काही काही मुली आहेत ज्या नांदायला दुसऱ्याच्या घरी गेल्यात, पण त्यांचा जेव्हा मी इतिहास पाहतो किंवा त्यांच्याकडे बघतो ना, त्या घराकडे, त्या मुलींना मी धन्यवाद देतो. तुम्ही खऱ्या संत आहेत की अशा खाटकाच्या घरात टेकलात तुम्ही. ज्या घरातली माणसं चांगली नाही, ज्या घरातली लोक जीवन जगत नाहीत, ज्या घरात अन्नसुद्धा आनंदाने खाल्लं जात नाही, तिथं आयुष्य काढणं हे खडतर आहे बरं. त्या बायांना, त्या मुलीला धन्यवाद द्यावा लागेल की बापाचं नाव काढण्यासाठी अशा ठिकाणी जगते ती. तिचं बालपण आईवडिलाकडे सुखी गेलेलं आहे, पण उत्तर आयुष्य दुःखी चालले, तरी ती तिथंच राहते. खरी संत आहे ती. याचं कारण सांगतो तुम्हाला. कोण दुःख, आपण लगेच बदलतो. हे हा डॉक्टर नाही तो डॉक्टर, हा व्यापार नाही तो व्यापार. बाईला काही पर्याय आहे का? शहरातली गोष्ट सोडून द्या, बाईला काय पर्याय आहे? काढती ती, आहे तसा स्वभाव सहन कर. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ऐका ज्ञानेश्वर महाराजांचं, ऐका, पोट भरेल. नाही ऐकलं तर उपाशी राहाल. विठोबा रखुमाई.